रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणजे अपघात झाला होता, म्हणजे त्यांच्या विमानाचा अपघात झाला, त्यास त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वेगवेगळ्या शंका कुशंका निर्माण झाल्या. तो अपघात नसून घातपात आहे असं लोकांचं म्हणणं आलं आणि मग त्याच्यातले काही टेक्निकल मुद्दे, टेक्निकल इश्यू जे आहेत ते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणले आणि त्याच्यानंतर मात्र लोकांना हळूहळू खात्री पटायला लागली की अपघात नाही, घातपातच आहे. आणि मग घातपात असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे? सरकारमधली काही माणसं आहेत का, त्यांच्याच पक्षातली काही माणसं आहेत? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. मूळ मुद्दा इथं असा आहे की हे घातपात आहे याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं कधी झालं की जेव्हा या अपघाताच्या चौकशीला वेळ लागतोय जास्तीत जास्त. मग सुरुवातीला सांगण्यात आलं की ब्लॅक बॉक्स खराब झाला, मग नंतर म्हणले नाही नाही ब्लॅक बॉक्स चांगला आहे. मग नंतर पुन्हा काल एक अहवाल आला 28 तारखेला, बरोबर 1 महिना 1 दिवसानंतर. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की विमान झाडाला धडकलं आणि म्हणून मग खाली पडलं. म्हणजे एकंदरीत ही सगळी बनवाबनवी काय आहे ती जनतेच्या समोर यायला लागली. म्हणजे या अहवालामध्ये जे काही अहवाल आला त्या अहवालात जे काही सांगण्यात आलं त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही. अगदी शेंबड्या लेकराला सुद्धा विश्वास बसणार नाही इतका म्हणजे बेकार पद्धतीचा अहवाल तो होता. म्हणजे जसं काय थातूर मातूर थुकापालीस म्हणतो आपण त्या पद्धतीचा अहवाल होता. आता याच्यामध्ये काय झालं की घातपाताची शंका आता बळावली, लोकांना खात्री झाली. तेव्हा अजित दादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अपघातामध्ये घातपात असल्याचा संशय आला आणि या संशयाची जी सुई आहे ती सुई कोणाकडे गेली? तर ती सुई गेली प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याकडे, या दोघांवर. कारण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना कदाचित अजितदादा नको होते का? किंवा मग प्रफुल्ल पटेल हे जे आहे ते नागरी उड्डयन मंत्री होते, त्यांचे तिकडे फार चांगले संबंध होते, ते मंत्रालय त्यांच्याकडे होतं. मग अशा बऱ्याचशा गोष्टी समोर यायला लागल्या आणि हळूहळू याच्यामधून एक गोष्ट कळायला लागली की हा नक्की अपघात नाही तर घातपातच आहे. पण त्या घातपाताच्या पाठीमागं कोण, असं जेव्हा चर्चा व्हायला लागली तेव्हा आणखीन एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे रोहित पवारांनी एक अचानकपणे आरोप केला. ठीक आहे. त्या आरोपापूर्वी एक अजितदादांची जी सोशल म्हणजे शोकसभा होती, त्या शोकसभेचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर फार मोठ्या वेगानं व्हायरल झाले. त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर हे जे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत हे अडाणी सोबत हसी मजाक करताना दिसत आहेत एकदा, आणि एकदा हेच पटेल साहेब अंबानी सोबत, मुकेश अंबानी यांच्यासोबत हसी मजाक करताना दिसतात. म्हणजे शोकसभेमध्ये काय असतं तर आपल्याला तिथं दुःख झालेलं असतं किंवा दुःखाचं वातावरण असतं. प्रत्येक जण त्यांच्या आठवणी सांगतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आठवणींचं म्हणजे पुन्हा उजाळा भेटतो आणि आपल्या एक चांगला माणूस गमावला याचं दुःख होतं. पण असं न पाहता हे दोघं हसताना दिसले, हसी मजाक करताना दिसले. याच्यावरून मात्र आणखी एक गोष्ट लक्षात आली की प्रफुल्ल पटेल जो आहे तो किती असंवेदनशील आहे ही गोष्ट समोर यायला लागली. पण हे सगळं घडत असताना, संशयाची सुई असताना, किती असंवेदनशील माणूस आहे, म्हणजे ते मानवी म्हणजे प्रवृत्तीला काळीमा फासणारी गोष्टी असल्यासारखी त्यांनी तिथं हसताना ते दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना रोहित पवारांनी आणखी एक मोठा त्यांच्यावर आरोप केला. तो म्हणजे रोहित पवार यांनी सुनेत्रा काकींशी वागताना, म्हणजे रोहित पवार यांनी असं म्हटलं की सुनेत्रा काकींशी वागताना सांभाळून वागा, जनता पाहते, है की नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. आणि खरं जे सांगतोय मी की प्रफुल्ल पटेल यांचं कॅरेक्टर कसं आहे त्याचाच आज आपल्याला पर्दाफाश करायचा आहे. बघा या फोटोवरून किंवा या व्हिडिओवरून, बघा हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ व्हॉट्सअपला आपलं काय म्हणू आपण त्याला, ते युट्यूबला अवेलेबल आहे, की खांद्यावर हात टाकलेला आहे, एकदा बसताना हात पकडून बसवलेला आहे, असं खुर्चीला धरून मागे नेलेलं आहे. असे वेगवेगळे 3-4 फोटोज आहेत किंवा त्यांचे व्हिडिओज आहेत, ते व्हायरल होत आहेत. आपण जास्त घेतले नाही, फक्त एक फोटो नॉमिनल घेतला इथं, कारण कोणाच्या भावना दुखू नये, कोणाला वाईट वाटू नये. पण मूळ मुद्दा असा आहे की प्रफुल्ल पटेल यांचं कॅरेक्टर नेमकं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि तेच आज आपल्याला पर्दाफाश करायचं की त्यांचं कॅरेक्टर नेमकं काय आहे. तर प्रफुल्ल पटेल हा स्वभावानं जितका नीच आहे तितकाच चारित्र्यानं सुद्धा नीच असलेला माणूस आहे. कारण प्रफुल्ल पटेल याला महाराष्ट्राच्या मातीशी काही घेणं देणं नाही. स्वतः एवढा मोठा भ्रष्टाचारी असलेला माणूस हा फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि आपले पैसे वाचवण्यासाठी किंवा आपलं जे धन दौलत आहे, आपली जी इस्टेट आहे, ज्याने जी कमवलेली आहे भ्रष्टाचारानं, ती वाचवण्यासाठी तो भारतीय जनता पक्षासोबत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टरला एकदम ढिल्ला माणूस आहे, ढिल्ला. आता बघा काही फोटोज दाखवतो मी. हे आहेत आपले प्रफुल्ल पटेल साहेब. तर यांच्यावर याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच गोष्टीवरून वादंग निर्माण झालं होतं. हे यांचे फोटोज आहेत असे प्रफुल्ल पटेल साहेबांचे. तर हे किती कॅरेक्टरलेस माणसं आहेत हे मी सांगण्याची गरज नाही किंवा मी काही तसा आरोप करणार नाही, मला काही घेणं देणं नाही. पण त्यांचं जे रोहित पवार जे म्हणले ना की ह्या माणसाने काकीशी वागताना सांभाळून वागावं, तेव्हा काही भक्तुले जे आहेत, जे पैशावर पोस्ट करतात, अशा दलिंदर लोकांनी असं म्हणलं की नाही नाही, प्रफुल्ल पटेल जे आहेत ते सुनेत्रा वहिनीच्या मोठ्या भावासारखे आहेत आणि म्हणून मग त्यांनी बहिणीला आधार द्यावा तसा आधार दिला. पण प्रफुल्ल पटेल यांचं एक न एक भाषण पाहायचं तुम्ही अजित पवार यांच्या मृत्यूनंतरचं. त्यांनी कधीही सुनेत्रा ताई असं म्हणलेलं नाही, सुनेत्रा वहिनी असं म्हणलंय. आणि जर आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला, जेव्हा आपण वहिनी म्हणतो तर वहिनी म्हणल्यानंतर आपल्याला स्पर्श करण्याची फक्त एकमेव जागा असते, ती म्हणजे त्या वहिनीचे पाय. कारण वहिनीला आईचा दर्जा असतो, मातेचा दर्जा असतो आणि म्हणून आपण
पाया स्पर्श करू शकतो, पण कुठं पायाला स्पर्श करू शकतो, त्यांचं दर्शन घेऊ शकतो, कारण वहिनी म्हणजे आई असते, बरोबर आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये वहिनींनी बऱ्याच वेळा लहान लेकरांना स्वतःच्या लेकराप्रमाणे म्हणजे दिरांना वाढवलंय, मोठं केलं, शिकवलं, हे की नाही. पण हे काय म्हणतात बोलताना वहिनी, मग वहिनी म्हणतात, खांद्यावर हात टाकतात, मागे हात धरून इकडून तिकडे फिरवतात. म्हणजे हे एक प्रकारचं या माणसाचं जे कॅरेक्टर आहे ना, ते पहिलेपासून असंच आहे. याच्या स्वतःच्या म्हणजे लग्नामध्ये, याच्या घरच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये, याच्या पोरीच्या पोराच्या कोणाच्या लग्नामध्ये जेव्हा त्या वेगवेगळ्या अभिनेत्री झाल्या होत्या, म्हणजे हिरोईन्स आल्या होत्या. शिल्पा शेट्टी होती त्याच्यामध्ये. आता शिल्पा शेट्टी कोण आहे मी सांगायची गरज नाही. त्यांचे मिस्टर कसे व्हिडिओ करतात ते पण तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामुळं ते जे अश्लील व्हिडिओज तयार करणारा कंटेंट आहे तो त्यांचे पती तयार करतात आणि शिल्पा शेट्टी मॅडम इकडे योगा करतात आणि सनातन धर्माचे आहे म्हणून सांगतात आणि त्यांचे नवरे तिकडं वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करतात, हे की नाही. म्हणजे हे सगळं आहे, तर त्याला कशा पद्धतीने आहे ना आलिंगन दिलं तर स्टेजवर काय, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर अशा प्रकारचं कॅरेक्टरलेस माणूस असलेला हा माणूस आहे आणि त्याच्यामुळे रोहित पवार यांनी जे म्हटलं की यांनी जरा सांभाळून वागलं पाहिजे, सांभाळून राहिलं पाहिजे, हा सगळा महाराष्ट्र बघतोय आणि याच्यावर जे भक्त लोक रिॲक्ट झाले होते की ते त्यांच्या बहिणीसारखे आहेत आणि ते असं तसं त्यांना सांभाळून घेण्यासाठी आणि आधार देण्यासाठी, तर सुनेत्रा पवार यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरची माणसं जिवंत आहेत ना अजून, है ना. सार्वजनिक ठिकाणी आपण कोणासोबत कसं वागावं याचे मॅनर्स आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आहेत. मग त्याच्यामुळं हे जे ट्रोल करणारी गँग आहे रोहित पवारांना, त्यांनी जे मुद्दे उठवलेले आहेत ते एकदम परफेक्ट आहेत आणि खरे आहेत. तुम्ही त्यांना कितीही ट्रोल करा, माणूस म्हणून कदाचित रोहित पवार नालायक असतील, त्याच्यावर आपल्याला काही घेणं देणं नाही. पण त्यांनी जे मुद्दे पॉइंट केलेले आहेत ते मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्याच्यातलाच एक मुद्दा आहे की हा माणूस किती रंगेला हे याच्यातून दिसतं स्पष्टपणे आणि म्हणून म्हणून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वागताना भान ठेवलं पाहिजे, मर्यादा पाळल्या पाहिजे आणि अशा पद्धतीनं रोहित पवारांनी जे काही त्यांच्यावर आरोप केले असतील किंवा त्यांचं जे वागणं आहे ते एकदम कॅरेक्टरचा ढिला माणूस आहे. कोण? तर प्रफुल्ल पटेल आणि त्याच्या याच्यामध्ये म्हणजे त्याच्या वागण्यावरून असं वाटतं की त्यांना अजित पवारांच्या मृत्यूचं कोणतंही दुःख झालं नाही. ज्या पद्धतीने ते शोकसभेमध्ये हसत होते लोकांकडे पाहून आणि ज्या पद्धतीने त्यांनी सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात टाकणं किंवा सुनेत्राताईंच्या हाताला धरून किंवा मनगटाला धरून इकडे नेणं किंवा दंडाला धरून असं बसवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या गोष्टी हेच सांगतात की एखादा जसं आपण म्हणतो ना टपून बसलेले काही लोक असतात एखाद्याच्या मृत्यूवर, तसे मृत्यूवर टपून बसलेल्यासारखं यांचं वागणं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या प्रफुल्ल पटेल बद्दल? बरं, प्रफुल्ल पटेल एक असा माणूस आहे ज्यांच्या आडनावात पटेल आहे, पण त्या माणसाला इथल्या मातीशी इथल्या काहीच घेणं देणं नाही. तो निव्वळ आणि निव्वळ व्यापारी माणूस असल्यासारखा आहे आणि